भरे बारी करंजी रस्त्याची सामाजिक भावनेतून इलेश भाऊ गावित यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले। गावकऱ्यांनी केले कौतुक। भरे बारी करंजी रस्ते खड्डे बुजविल्याने वाहनधारक स्थानिक गावकऱ्यांनी मानले आभार। नवापूर तालुक्यातील भरे बारी करंजी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी बिकट परिस्थिती झाली होती। गावकरी, स्थानिक नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, वाहनधारक, रिक्षा चालक, मालक अक्षरशः हैराण झाले होते। लोकप्रतिनिधी तसेच अनेकदा सोशल मीडियावर खड्ड्यांची दुरावस्था दाखवून ही रस्त्याची कोणीही साधी डागडुजी केली नव्हती। या गंभीर घटनेची दखल सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते इलेश भाऊ गावित यांनी घेतली। लगेचच खड्डे स्वखर्चाने बुजविल्याने समाधान व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिक, गावकरी, वाहनधारक यांनी सामाजिक कार्यकर्ते इलेश भाऊ गावित यांचे आभार व्यक्त केले आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की आजपर्यंत भरे बारी करंजी गटातील रस्त्याची कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतलेली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते इलेश भाऊ गावित यांच्याकडे समस्या घेऊन गेलो असता त्यांनी करंजी भरे रस्त्यावर खड्ड्यात हार मुरुम टाकून संपूर्ण खड्डे बुजविले तसेच नागरिक समस्येचे निराकरण केले। मागील 3 ते 4 महिने अगोदर एका गर्भवती महिलेला रिक्षातून नवापूर येथे दवाखान्यात घेऊन जाताना भरे बारी करंजी रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे रस्त्यातच डिलिव्हरी झाले असता रिक्षा चालक, प्रवासी यांची भंबेरी उडाली होती। दैव बलवत्तर म्हणून आई व बाळ सुखरूप होते अशी अवस्था भरे बारी करंजी रस्त्याची होती। सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते इलेश भाऊ गावित यांचे भरे बारी करंजी गावकऱ्यांनी, वाहनधारकांनी, प्रवासी बांधवांनी आभार व्यक्त केले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते इलेश भाऊ गावित म्हणाले की करंजी भरे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते। रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। या समस्या घेऊन भरे बारी करंजी रस्त्यावरील संपूर्ण गावातील गावकरी आले होते। यावेळी युवा नेते इलेश भाऊ गावित समर्थक, नवापूर येथील अजय आतारकर, गावकरी, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर टुडे न्यूज। नवी होंडा ते भवरे या रस्त्याचं या ठिकाणी मी माझ्या वतीने स्वखर्चाने मी मुरुम टाकून बिलमांजरे, भवरे, बारी, मुगधन आणि करंजी, किलवणपाडा ह्या रस्त्याचं आपण काम या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणच्या लोकांच्या खूप मोठ्या समस्या होत्या की त्यांना जायला यायला खूप त्रास होता। गेल्या 10 वर्षापासून हा रस्ता बनलेला नाहीये, त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे झालेले असल्यामुळे या लोकांनी मला विनंती केली, इलेश दादा आम्हाला या रस्त्याचं काम करायचं आहे। प्रशासनाला आणि आमदार खासदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना, तालुका पंचायत सदस्यांना आम्ही सांगून चुकलोय, तर ह्या लोकांनी आमची दखल नाही घेतली असल्या कारणानं आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं। या कारणाने मी या लोकांचा मान ठेवला आणि हे काम मी स्वखर्चाने एक सामाजिक कार्याच्या तत्वाने मी हे काम करतोय। धन्यवाद। दिल्ली बवऱ्या रिक्षावाला है ये में रस्ता खूबच खराब है ये 10-15 वर्षाથી बनलंच नाही ते खूप उंडे खाडे गेले होते। त्या में ही निवडायला आहे त्या लागता पण आम्ही दुर्लक्ष करत आहे, काहीच नाही केलं। असं आम्ही इलेश दादा विनंती करी की ते आम्हाला आख्या तुम्हाला या आम्हाला रस्ता मुरुम ते भी टाकायचे दहा ते सो खर्च करें मुरुम टाकर ना चालू कर देना और हाँ सीमा बन सकता पर नया होंडा ते भवरिया रास्ता खूब खराब है ये। तो इलेश दादा लाख्या तो हमें मुरुम टाकाड़ी दहाऊँ तो हमारे माँ रिक्शा ड्राइवर है ये। तो कहीं के रास्ता मुड़े कहीं के डिलीवरी वाले बायू भी दवाखाने ली जाए ताजे काही के ठिकाणे रस्त्यावर भी डिलिव्हरी गई एवढी परिस्थिती है। खडा म्हणजे खूप उंडा आता, तो काही वर्षापाने किंवा रस्तो नाही बनला तो आम्ही उर्मो टाका मांडी हा आहे कोलावर नेलो रस्तो खराब होतो मोठा भाग कम से कम 10 वर्ष आजपासून रस्तो खराब आहे। आता तुम्हा कादा लाखलो का नो ही रस्ता जिल्हा परिषद या सदस्य आल भी आख्या पण त्या भी काही होणार नाही आहे। माहिती लाख्या